नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आपले लॉ क्षेत्रातील जेवढ्या काही एक्झामिनेशन आहेत, मग त्याच्यामध्ये JMFC असू द्या, डिस्ट्रिक्ट जज असू द्या, APP असू द्या, लॉ ऑफिसर असू द्या, सहाय्यक प्रबंधक असू द्या, कर निरीक्षक असू द्या, BMC लॉ ऑफिसर असू द्या, अशा कुठल्या जरी परीक्षा असतील तर त्या प्रत्येक परीक्षेबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात, मग क्वालिफिकेशनबद्दल असू द्या, सिलेबसबद्दल असू द्या, एक्झाम कधी येणार आहे वगैरे, अशा प्रकारच्या सगळ्या प्रश्नांची उकल आपण नेहमीच त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न आपण करत असतो। तुम्ही तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करून विचारू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे तशा प्रकारचा मेसेज करू शकता। पण मित्रांनो, जे काही कॉमन प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत असतात, अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। आजही एक अशाच प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे। बरेच विद्यार्थी 18 तारखेपासून जे जजमेंट आलेलं आहे तेव्हापासून बरेच विद्यार्थी फोन करत आहेत की सर आता फ्रेशर लोक परीक्षा देऊ शकतात का, 2024ची जाहिरात येणार आहे का, 2025ची जाहिरात येणार आहे का। ठीक आहे, तर दोन्ही जाहिराती येणार आहेत, 2024ची पण जाहिरात येणारच आहे, 2025ची पण येणारच आहे। पण फ्रेशर लोक त्या एक्झामिनेशनसाठी त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल असणार आहेत का, ती संधी त्यांना मिळणार आहे का नाही। ठीक आहे, या प्रश्नाचं आज आपण उत्तर बघणार आहोत। पण त्याच्या अगोदर तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नंतरचं जे येणारे जे अपडेट आहेत ते सुद्धा तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील। आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्ही नसाल तर या व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, या नंबरवर तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल। तर मित्रांनो, काय स्टेटस आहे सध्याच्याला सुप्रीम कोर्टाच्या केसेसचं, काय होऊ शकतं त्याच्यामध्ये प्रॉबेबल, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। पहिलं तर 18 तारखेचं जे जजमेंट आलं याच्यामुळे असं बेसिकली असं काहीही डिसाईड झालेलं नाही आहे। 18 तारखेच्या जजमेंटनंतर तुमच्या सगळ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी सुरू झाले की फ्रेशर लोक त्याच्यामध्ये आता परीक्षा देऊ शकतात का। तर 18 तारखेच्या जजमेंटमध्ये काहीही नव्हतं, फक्त ते इंटरलोकेटरी ॲप्लिकेशनवरची ऑर्डर होती। त्याच्यामध्ये कोर्टाने फक्त एवढंच सांगितलं की जे मेन 3 जजेस बेंचचं जे जजमेंट पेंडिंग आहे हे 18 तारखेचं 2 जजेस बेंचचं जजमेंट होतं। जे मेन 3 जजेस समोर जे पेंडिंग आहे जस्टिस BR गवई यांच्या बेंच समोर, तर त्या कोर्टाचा निर्णय पेंडिंग असताना त्या कोर्टाचा अजून निर्णय यायचा बाकी आहे। त्या केसमध्ये खरं ठरणार आहे की फ्रेशर लोक जे आहेत ते परीक्षा देऊ शकतात का, देऊ शकत नाही। याच्यामध्ये सुद्धा बरेच गोष्टी आहेत। फ्रेशर लोकांना म्हणजे सरसकट अलाउ करायचं का फ्रेशर लोकांसाठी काय मेरिटोरियस क्रायटेरिया ठेवायचा, म्हणजे 55% असले पाहिजेत, सगळे विषय फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर पाहिजेत, अशा प्रकारचा काही क्रायटेरिया ठेवायचा का फ्रेशर लोकांना सरसकट परीक्षा देऊ द्यायचं नाही का, म्हणजे अशा प्रकारच्या दोन्ही तिन्ही अँगलने त्याच्यामध्ये निर्णय जो आहे तो आपल्या 3 जजेस बेंचची जी केस आहे त्याच्यामध्ये निर्णय येणार आहे। तर ह्या 18 तारखेच्या याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलं की जे राज्य सरकार घाई करत आहेत जाहिराती काढण्यासाठी, आता प्रत्येक शेवटी विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये जाहिरातीची वाट बघत आहेत। 2024चं नोटिफिकेशनचे आपण आजपर्यंत 2025चं मार्च आलं, आपण आतापर्यंत त्याची वाट बघतोय। त्याच्यामुळे काही राज्य सरकार जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या अडचणीसाठी किंवा याच्यासाठी लवकर जाहिराती काढून परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पण त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जे आहे ते त्यांच्या जाहिराती त्याच्यामध्ये कंडक्ट करू देत नाही आहे। आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे, जे 2 जजेस बेंचचं जे जजमेंट होतं, बरेच लोक काय करतायत त्या 2 जजेस बेंचच्या जजमेंटवरनं एक अंदाज लावत आहेत की आता जजमेंट कुणाच्या विरोधात जाईल, प्रॅक्टिशनर लोकांच्या विरोधात जाईल का फ्रेशर लोकांच्या विरोधात जाईल, म्हणजे फक्त प्रॅक्टिशनर लोकांनाच घेतील का फ्रेशर लोकांना सुद्धा अलाउ करतील। तर ह्याच्यावरनं अंदाज लावण्यामध्ये काही एक अर्थ नाही आहे। ठीक आहे, आता साहजिकच आहे, जर 3 जजेस बेंच समोरचं जजमेंट पेंडिंग असेल तर येणाऱ्या सगळ्या बाकीच्या ज्या जाहिराती आहेत त्यांना स्टे करण्याचंच काम केलं जाईल। कोणतंही सुप्रीम कोर्ट हे नाही म्हणू शकत की तुम्ही तुमची परीक्षा घेऊ शकता, ठीक आहे, तिकडचं जजमेंट यायचं ते येईल, असं तर कोणी म्हणू शकणार नाही आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरनं तुम्ही काही अंदाज लावू नका की फ्रेशर लोकांना इथून पुढे परीक्षा 24ची जाहिरात देता येईल का, 25ची जाहिरात म्हणजे परीक्षा देता येतील का, देता येणार नाही, याच्याबद्दल काय अंदाज लावू नका। ठीक आहे, मग आता प्रश्न पडतो की जे 3 जजेस बेंचचं जे पेंडिंग आहे त्याच्यामध्ये काय स्टेटस आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या राज्य सरकारांना सुद्धा ओपिनियन मागितलेलं आहे। ठीक आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा, ॲफिडेविट वगैरे मागितलेलं आहे की तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे, प्रॅक्टिस मॅन्डेटरी असायला पाहिजे, फ्रेशर लोकांचं त्याच्यामध्ये अलाउ करायला नाही पाहिजे, तुमचं काय मत आहे, असं त्यांनी सगळ्या राज्यांना त्याच्यामध्ये मागितलेलं आहे। आणि जवळपास आता एक याच्यामध्ये एक दुःखद बातमी आपण अशी म्हणू शकतो की जे सगळी जी राज्य सरकार आहेत, ठीक आहे, म्हणजे सगळी म्हणण्यापेक्षा मेजॉरिटीमध्ये जे राज्य सरकार आहेत यांचं मत जे आहे ते थोडंसं प्रॅक्टिसच्याच बाजूने आहे। ठीक आहे, ह्या सगळ्यांचं जे मत आहे, कारण काय होतं की आता जे वकिलांचे जे बार आहेत, ठीक आहे, जे 12 बेंच जे आपण म्हणतो, ठीक आहे, हे सगळे जे आहेत ते थोडं प्रॅक्टिसच्या बाजूने झुकलेले आहेत। ह्या सगळ्यांचं मत आहे की प्रॅक्टिस त्याच्यामध्ये मॅन्डेटरी असायला पाहिजे। फ्रेशर लोकांकडनं बऱ्याच सिरियस मिस्टेक्स त्याच्यामध्ये
जजमेंट देत असताना डायसवर बसल्यानंतर अशा होत असतात, असं कुठेतरी यांच्या सगळ्यांच्या मनामधनं येत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या ओपिनियननुसार जर कोर्टाने चालायचं म्हटलं तर कुठेतरी असं होऊ शकतं की प्रॅक्टिस जी आहे त्याच्यामध्ये मॅन्डेटरी होऊ शकते. पण फ्रेशर लोकांसाठी दिलासा देणारी जी गोष्ट म्हणलं तर म्हणजे ऑनरेबल जस्टिस साहेबांचे बरेच स्टेटमेंट आपण बघतोय. त्याच्यामध्ये त्यांनी असं बऱ्याच वेळेस म्हटलेलं आहे की तुम्ही प्रॅक्टिस तर आपण कुठे व्यवस्थित त्याच्यामध्ये बघू शकतो एखाद्या विद्यार्थ्याची. आपण प्रॅक्टिस कुठून कॅल्क्युलेट करतो? सनदच्या तारखेपासून. मग सनदची तारखेपासून त्याने ॲक्च्युअल कोर्टात प्रॅक्टिस केली का नाही केली, ठीक आहे, हेच कुठे कॅल्क्युलेट आपण करत नाही आहेत, ठीक आहे. त्यासोबतच 3 वर्षात त्याने जी प्रॅक्टिस केली आपण म्हणतोय, ह्या 3 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये खरंच त्याला कुठपर्यंत त्याच्यामध्ये ज्ञान आलेलं आहे, तो खरंच प्रॅक्टिस करत होता का कुठला प्रायव्हेट जॉब करत होता, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये अजून क्लिअर नाही आहेत. मग त्याच्यामुळे कुठेतरी थोडंसं एक आशा आहे की फ्रेशर लोकांना एक मेरिटोरियस क्रायटेरियामध्ये कुठेतरी मे बी अलाव करू शकतात. म्हणजे 55% तरी मार्क तुम्हाला असायला पाहिजेत, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे. जसं MP मध्ये वगैरे त्यांनी फार जास्त 70% वगैरे पाहिजे असं करून ठेवलेलं आहे. असं एक क्रायटेरियामध्ये अलाव केलं जाऊ शकतं किंवा सरळ फ्रेशर लोकांना अलाव करणार नाही, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जास्त जे राज्य सरकार आहेत किंवा जे बार बेंच वगैरे आहेत, ठीक आहे, वकिलांचे जे सगळे संघ आहेत, हे सगळे जवळपास फ्रेशर लोकांच्या विरोधातच असल्यासारखे आहेत, ठीक आहे. त्यामुळे फ्रेशर लोकांनी सगळ्याच गोष्टींची तयारी ठेवायला पाहिजे. मग आता तयारी काय ठेवायला पाहिजे, तर मी तुम्हाला असं सांगेल की फ्रेशर लोकांनी ह्याच्यामध्ये असं खचून जाण्यासारखं किंवा टेन्शन वगैरे घेण्यासारखं काही नाही आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे मी समजू शकतो की ह्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी त्याच्यामध्ये फ्रेशर लोकांच्या बाबतीत येणार आहेत, की काही समजा महिलांच्या बाबतीत वगैरे आपण जास्त म्हणू शकतो. त्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये घरच्यांनी जो दिलेला वेळ असतो तो वेळ त्यांचा या क्रायटेरियामध्येच त्याच्यामध्ये निघून जाणार आहे. त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतरच तुम्हाला त्या पद्धतीने प्रॅक्टिस वगैरे करावी लागणार आहे. असंही होऊ शकतं की मुलींची जी ज्युडिशरीमधली संख्या आहे ऑलरेडी कमी आहे, ही अजून जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कमी होऊ शकते, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्हाला मानसिक तयारी आत्ताच करावी लागेल. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सुद्धा त्याच्यामध्ये त्या प्रकारे कन्व्हिन्स करून ठेवायला लागेल की अशा प्रकारचा वेळ लागू शकतो. 2024च्या जाहिरातीमध्ये असं काहीतरी क्रायटेरिया येऊ शकतो. आणि सोबतच असं रडत बसण्यापेक्षा बाकीच्या ज्या संधी आपल्यासाठी अवेलेबल आहेत, ह्या संधींसाठी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे, ठीक आहे. ज्युडिशरीचा सुद्धा आपला अभ्यास चालूच ठेवायचा. इथे काही असं होत नाही आहे की तुम्हाला डायरेक्ट डिस्क्वालिफाय कुणीतरी करते, ठीक आहे. तुम्ही काही एज बार होत नाही आहे, तुम्ही काही डिस्क्वालिफाय होत नाही आहे किंवा तुमच्यासाठीच कुणीतरी वेगळा निर्णय घेतला असं सुद्धा म्हणायचं काही कारण नाही, ठीक आहे. आपल्याला 3 वर्षे प्रॅक्टिस करावी लागणार आहे, एवढं मात्र त्याच्यामध्ये असं नक्की होऊ शकतं की तुम्हाला त्याच्यामध्ये सनद घेतल्यापासून 3 वर्ष आपल्याला थांबावं लागेल. आणि तोपर्यंत आपण काय करायचं, तोपर्यंत आपण आपला अभ्यास कंटिन्यू करायचा, आपला अभ्यास अप टू द पॉईंट ठेवायचा आणि सोबतच बाकीच्या ज्या एक्झामिनेशन आपल्यासाठी अवेलेबल असतात त्याच्यासाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करायचे. सध्याच्याला जर सांगायचं म्हटलं तर मी म्हणजे उद्या किंवा परवा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. जी इंडस्ट्रियल लेबर कोर्टाची जी त्याच्यामध्ये जाहिरात आलेली आहे, तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता, ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा फक्त लॉची डिग्री तुम्हाला सांगितलेली आहे. असं काही तुम्ही प्रॅक्टिस केलेली असायला पाहिजे, असा काही एक्सपिरियन्स त्याच्यासाठी मॅन्डेटरी नाही आहे, ठीक आहे. त्याच्यासुद्धा 15 जागा आहेत, ठीक आहे. आरक्षणाच्या सुद्धा त्याच्यामध्ये काही लोकांच्या जागा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांच्या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह जागा नाही त्यांनी ओपनमध्ये वगैरे फॉर्म भरू शकता, ठीक आहे. ती सुद्धा चांगली संधी आहे जर आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करायचं म्हटलं तर. सगळे लेबर लॉज वगैरे तुम्हाला सिलेबसला असण्याचे चान्सेस आहेत. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही फॉर्म बघणार, फॉर्म नंतर आम्ही चांगली परीक्षा घेण्याचं ठरवणार, ठीक आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही एक्झामिनेशन होत नाही ज्याच्यामध्ये फक्त डायरेक्ट त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे घेतला जातो, ठीक आहे. खास करून MPSCने जाहिरात रिलीज केलेली असेल मग तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, ठीक आहे. पण एवढे सुद्धा जास्त लोक त्या परीक्षेसाठी येतील असे वाटत नाही आहे, ठीक आहे. पण फ्रेशर लोकांनी आपला जो प्रयत्न आहे तो या एक्झामिनेशनसाठी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करायला पाहिजे. आणि फक्त फ्रेशर लोकांनीच नाही तर प्रॅक्टिशनर लोकांसाठी सुद्धा तसं पाहायला गेलं तर ती चांगली संधी आहे, ठीक आहे. नोकरी चांगली आहे आणि सिलेबस सुद्धा आपला कायद्यानुसारच त्याच्यामध्ये सिलेबस तुमचा असण्याचा चान्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने त्या परीक्षेसाठी सुद्धा तयारी करू शकता. तर आय होप की तुम्हाला एक सध्याचं काय अपडेट आहे हे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून त्याच्यामध्ये काय अपडेट आला तर मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवेलच, तुमच्यापर्यंत तो पोहोचेलच. फक्त तुम्ही हे चॅनल त्याच्यामध्ये सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा, जिथे तुम्हाला ते इमिडिएट त्याच्यामध्ये अपडेट मिळेल. दुसऱ्या जरी कुठल्या जाहिराती येत असतील आपल्या क्लास म्हणजे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही जाहिराती येत असतील त्या तुम्हाला सगळ्या जाहिराती आपल्या क्लासेसच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला तुमच्यापर्यंत त्याची माहिती आपण पोहोचवत असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील, हा नंबर माझा इथे आहे, तुम्ही याच्यावर फोन करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेसेज करून जे काही माहिती तुम्हाला पाहिजे ती माहिती तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.